मित्रांनो, हा प्रश्न आत्ताच्या MPSC ग्रुप सी मध्ये विचारला होता. हा तसा कॅल्क्युलेटेड प्रश्न नाहीच आहे, पण आपण सोडवायचा प्रयत्न करू. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, एक संख्येचा 4/5 हा संख्येचा 60% पेक्षा 10ने जास्त आहे, तर ती संख्या कुठली? बघा, यांनी काय सांगितलं, एका संख्येचा 4/5. आता हा 4/5 हा किती आहे, त्या संख्येच्या 60% अधिक 10 एवढा आहे. बघा, इथं जर एक्स मानत बसलं तर खूप कॅल्क्युलेटेड क्वेश्चन होईल. आता बघा, आपल्याला काही फ्रॅक्शनच्या पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला. बघा, हा 4/5 जो आहे ह्याचं जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन केलं तर किती येईल, 80% येईल, 80%. ह्यांनी काय सांगितलं, मग 80% हा 60% प्लस 10 एवढी संख्या आहे, बरोबर आहे. मग हे 60 जे आहे ते इकडं आणा, 80% वजा 60% इज इक्वल टू 10. बघा, ही जर वजाबाकी केली तर किती, 20% किती व्हॅल्यू दिली आहे, 10. आणि कुठल्याही संख्येची 100% म्हणजे ती मूळ संख्या असते. आता 20%ची जर व्हॅल्यू 10 येत असेल तर 100%ची किती हे आपल्याला काढायचं आहे. मग 100% बरोबर किती, तिरकस गुणाकार करून घ्या. बघा, 100 गुणिले 10 आणि छेदामध्ये 20. ह्या जर घालवला भाग तर 100ला जर 20 घालवलं तर किती, 5. 5 गुणिले 10 बरोबर किती, 50. आपलं उत्तर किती आहे, ऑप्शन क्रमांक C 50.